श्रोते हो, सार्वत्रिक सद्भावना आणि आत्मीयता हाच आपला धर्म. या धर्माचा चांगुलपणा आपल्या मायभूमीत नांदावा हा कृती फाउंडेशनचा मनापासूनचा प्रयत्न आहे. आमच्या कुटुंबातील बरीच मंडळी या चळवळीत आमच्याबरोबर सहभागी आहेत. स्वतःसाठी आपण नेहमीच जगतो, इतरांसाठी एखादी छोटीशी गोष्ट करून पाहावी आणि जीवन आनंदाने कसे ओथंबून जाते ही आमची अनुभूती आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे. भारतातील खेड्यांमध्ये प्रगती घडवून आणणे हे केवळ शासनाच्या उपक्रमाने साध्य होईल असे दिसत नाही. हे साध्य करण्यास कृती फाउंडेशन सारख्या संस्थांची आणि समाजसेवकांची गरज आहे, जेणेकरून एक समन्वय साधला जाईल, सर्वांगीण आणि परिपूर्ण प्रगतीचे शिखर गाठू शकू. कृतीच्या माध्यमाने आम्ही हे शिखर चढत आहोत. माझे पप्पा श्री भास्कर महाजन यांच्याकडून अनेक धडे मला मिळालेत. मेहनतीला पर्याय नाही हे मी त्यांच्याकडून शिकलो. आमचे कृती फाउंडेशनचे सर्व प्रयत्न मी त्यांच्या पुण्यस्मृतीस अर्पण करतो. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. श्रोते हो, स्वप्ना आणि निलिमाने कृती फाउंडेशनच्या सर्व यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतलेला आहे. कृती फाउंडेशन सतत प्रयत्नशील असते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आमचा ह्या पुढील उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. बरेच लोक या मिशनसाठी आम्हाला साथ देत आहेत. अनेक गरजवंतांच्या जीवनी स्वास्थ्य नांदावे म्हणून कृती फाउंडेशनने या उपक्रमाची निवड केलेली आहे. महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात आणि परिसरातील खेड्यांमधून इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडे 170 थॅलेसिमिया बाळ रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यांना नियमितपणे ब्लड ट्रान्सफ्युशन दिले जाते. प्रत्येक वेळेला इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडे ब्लड अवेलेबल असेलच असे होत नाही. अशा वेळेला त्यांना बाहेरच्या ब्लड बँकमधून रक्ताच्या बॅग्स किंवा युनिट्स विकत घ्याव्या लागतात. कृती फाउंडेशनने रिचिंग आउट टू थॅलेसिमिया मेजर किड्स हे मिशन इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोबत जॉईंट व्हेंचर करून राबवण्याचे काम हाती घेतलेले आहे. स्वप्ना याविषयी या गाण्यानंतर तुम्हाला थॅलेसिमियाविषयी आणि या मिशनविषयी थोडी अधिक माहिती देईल. त्यापूर्वी आपण ऐकूया अजून एक गाणे. प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे
तुझी मी अनंता प्रभु तू दयाळू कृपावंत दाता प्रभु तू दयाळू जगविण्यास देहा दिली एक रोटी जगविण्यास देहा दिली एक रोटी नमस्कार माझे तुला कोटी कोटी वासना कशाची नसे अन्न चित्ता वासना कशाची नसे अन्न चित्ता दया मागतो रे तुझी मी अनंता प्रभु तू दयाळू तुझ्या पावलाशी लाभता निवारा तुझ्या पावलाशी लाभता निवारा निघे क्षीण सारा मिळे प्रेमधारा सर्व नष्ट होती मनातील खंता सर्व नष्ट होती मनातील खंता दया मागतो रे तुझी मी अनंता प्रभु तू दयाळू ज्ञान काय ठावे मला पामराला ज्ञान काय ठावे मला पामराला मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा. तर श्रोते हो, थॅलेसेमिया म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. थॅलेसेमिया हा आजार अनुवंशिकतेने प्राप्त होणारा आजार आहे. थॅलेसेमियाचे वाहक किंवा कॅरियर्स असलेल्या व्यक्तींना थॅलेसेमिया मायनर म्हणून संबोधले जाते. या व्यक्तींमध्ये रोगांची लक्षणे दिसत नाहीत, परंतु अशा थॅलेसेमिया मायनर असलेल्या मातापित्यांना थॅलेसेमिया मेजर म्हणजे आजार पूर्णपणे प्रकट होईल अशी संतती होण्याची 50% शक्यता असते. आपल्या शरीरात सर्व ऑर्गन्सना प्राणवायू किंवा ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन हे प्रोटीन करत असते. थॅलेसेमिया बाधित रुग्णांना रक्तात हे हिमोग्लोबिन विकृतरित्या किंवा अल्प प्रमाणात निर्मित होते. यामुळे रुग्णांच्या लाल रक्तपेशींचा विनाश होतो आणि परिणामी त्यांना गंभीर अॅनिमिया होतो. हिमोग्लोबिन आणि रक्तपेशींचा अभाव भरून काढणे हे केवळ ब्लड ट्रान्सफ्युजन आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन या दोनच प्रकारे होऊ शकतो. त्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करणे हे अतिशय महागडे असल्यामुळे सर्वसाधारण रुग्णांच्या कुटुंबियांपुढे एकच पर्याय राहतो आणि तो पर्याय म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करत राहणे. फ्रिक्वेंटली ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यामुळे रुग्णांच्या रक्तामध्ये आयर्नची मात्रा खूप प्रमाणात वाढते. आयर्नचे नियंत्रण करण्यासाठी अँटीचिलेटिंग एजंट्स नामक महाग औषधे घ्यावी लागतात. यामुळे हृदयरोग, लिव्हरचे रोग, डायबिटीज इत्यादी कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. कृतीच्या रिचिंग आउट टू थॅलेसेमिया मेजर किड्स या मिशनद्वारे 170 बालरुग्णांची चिकित्सा, ब्लड ट्रान्सफ्युजन, औषधोपचार आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून कृती फाउंडेशन स्वास्थ्य क्षेत्रात आपला खारीचा वाटा अर्पण करीत आहे. तुम्ही कृती फाउंडेशन ह्या मिशनला जरूर हातभार लावाल अशी मी आशा बाळगते. नमस्कार.